थाटामाटात उत्साहामध्ये लाडक्या बाप्पांचं आगमन होत आहे आणि तुम्ही सर्वप्रथम येऊन पूजा देखील केलेली आहे. काय भावना आहे बाप्पांच्या आगमनाविषयी? श्री संस्थान गणपती राजा बाजार हे आपलं ग्रामदैवत आहे संभाजीनगरचा. छत्रपती संभाजीनगरला कुठेही कार्यक्रम सुरू होत असतात तर या ठिकाणी येऊन दर्शन करायचं संस्थान गणपतीचं आणि मग कार्यक्रम सुरू होतो, असं एक आख्यायिका आहे. पण आज संस्थान गणपतीच्या ठिकाणी अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि म्हणून आज सकाळी अथर्वशीष जे असतात त्या अथर्वशीष सर्व ब्रह्मांडांच्या उपस्थित नागरिकांच्या उपस्थित सुरू केलेलं अभिषेक केला आणि त्यानंतर मूर्ती स्थापित केली आणि त्यानंतर आरती करून आम्ही तयार केला. खरोखर ह्या संभाजीनगरचं वैशिष्ट्य खूप मोठं आहे. आपल्या संभाजीनगरला त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होतो. श्री गणेश महासंघ हा जवळपास 100 वर्षाचा गणेश महासंघ आमचा. सगळं एकत्रित मंडळं स्थापन होतात, परंतु सर्व धर्मीय या ठिकाणी सामील होतात आणि कुठे गडबड घोटाळा काही नाही, सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी होतं. आता हा आजपासून 11 दिवस त्या ठिकाणी गणेशोत्सव चालणार आहे आणि म्हणून सगळीकडे जोरदारपणे या छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्साहाने त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा होत आहे. बरं, काही वर्षांपूर्वी दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे सुद्धा या ठिकाणी आले होते. त्यांनी एक नवसही केला होता गणपतीला आणि त्यानंतर तुमची सत्ता आलेली होती. त्यानंतर त्यांनी सोन्याचा मुकुटही दिला होता. तर त्यानंतर आता तुमचं काय साकडे देवाला? कारण बाळासाहेबांनी सत्तेसाठी साकडे केलं होतं, ते पूर्ण झालं. आता ते मी आता ओपन नाही बोलत, मी मनात बोललेलं आहे. बरं, की आमची ही छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका अनेक वर्षापासून शिवसेनेकडे म्हणजे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे असावी ही भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि त्यासाठी मी तो मनात नवस केला, तो बोलत नाही. तर लगेच बाकी दुसरे लोक त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी करते म्हणून मी बोलत नाही. परंतु मी प्रार्थना केली की उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रचंड स्वरूपात येऊ दे. बरं, आणि एक महत्त्वाचं म्हणजे आगामी आता हा गणेशोत्सव सुरू झाला आहे. पुढच्या गणेशोत्सवाच्या दरम्यान तुमचं काय भवितव्य असू शकतं किंवा पक्षाचं काय वाटतं तुम्हाला? आमचा पक्ष खूप मोठा सत्तेत येणार आहे. आता हे तुम्हाला माहीत असेल की वातावरण बदलत चाललं. हे सगळे आपसात जे भांडणं सुरू झाले यांचे, ते भांडणं सुरू झाल्यामुळे त्या ठिकाणी निश्चितच सांगेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचंच राज्य या ठिकाणी येईल आणि त्यात 2 भाऊ एकत्र आलेले आहे. तो खूप मोठा फरक त्या ठिकाणी जाणवेल आपल्याला. बरं, तुम्हाला काय वाटतं कधीपर्यंत सत्तेत येऊ शकाल तुम्ही गणपतीच्या कृपेनं? नाही, आम्ही आता ते काही होऊ शकतं राजकारणात, कधी सत्ता बदलते. बरं, सत्ता येते सत्ता जाते, त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला की खूप लवकर होईल. म्हणजे पुढच्या गणपतीपर्यंत गणपती बाप्पालाच माहिती आहे आता. तुमचं काय? तुम्ही आता आम्ही बाप्पांच्या जवळच्या हात देवाचं खूप करता तुम्ही. हो, तर म्हणून म्हणतो की ती प्रार्थना मी केली. आता ती प्रार्थना करत असताना होईपर्यंत जप करत राहायचा. बरं, असं म्हणता येईल की गणपती बाप्पांना लवकरात लवकर आपलं सत्ता यावी यासाठी तुम्ही प्रार्थना केली आहे. अगदी आणि होईल ते. बरं, आता इतर काही नेते जे तुमच्यासोबत होते, तुम्ही त्यांना वेगळ्याच पदानं नावानं हाका मारता, ते सुद्धा आता काही वेळात तिथं आरतीसाठी येत आहेत. काय वाटतं तुम्हाला त्यांचं भवितव्य काय? इथे संस्थान गणपतीच्या तिथे काही धर्मभेद, जातभेद, पक्षभेद काही नसतो. हे सगळे भक्त म्हणून येतात, ते गणेश भक्त म्हणून येतात आणि गणेश भक्त म्हणून आल्यानंतर मग काय प्रश्न असेल, यावं सगळ्यांनी यावं असं मला म्हणणं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.